माझा खूप मोठा आधार आज हरपलाय. 1990 वडील गेले आणि आज माझा राजकीय गॉडफादर दुर्घटनेने खूप मोठं संकट आमच्यावर आलेलं आहे, सर्व राष्ट्रवादी कुटुंबावर, संपूर्ण महाराष्ट्रावर. आणि वैयक्तिक माझं म्हणाल तर माझ्या मोठ्या भावाचा, माझ्या दादाचा हात आज हरपलाय. मी असेन, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आम्ही टीम म्हणून काम केलं, टीम म्हणून काम करतो. आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या, आम्ही पहाटे उशिरापर्यंत काम करतो. अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात, देवेंद्रजी दिवसभर काम करतात. आणि अजितदादांनी 6-6 वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेल्या आहेत. अतिशय वेळेचं महत्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलेला आहे. आज सकाळी अतिशय दुःखद घटना घडलेली आहे. अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली. खरं म्हणजे श्री अजितदादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती. अजितदादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं. तळागाळातल्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने ताकद देणारा, उभं करणारा आमच्या अजितदादा आज आपल्यामध्ये नाही आहेत. कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने घडवायचं कसं, ताकद कशी द्यायची, त्याच्या मागे कसं उभं राहायचं, हे अजितदादांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दाखवलं आणि शिकवलंही. मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याबरोबर काम करत असताना ज्या कामाच्या पद्धतीबद्दल आम्ही ऐकलेलं, प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि निर्णय घेण्यामध्ये, धाडसी निर्णय घेण्यामध्ये त्यांची असलेली तयारी, या सगळ्या गोष्टी जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक फार मोठी पोकळी आज निर्माण झालेली आहे. पवार का ये एक्सीडेंट में निधन होना ये बहुत ही दुखद और दुर्भाग्यपूर्ण है. पिछले 40 साल से महाराष्ट्र के राजनीति में मेरे बहुत घनिष्ठ मित्र रहे, उनके मेरे पारिवारिक संबंध रहे. बहुत कर्मठ, अच्छा प्रशासक और विकास की दृष्टि रखने वाले ऐसे वो नेता थे. उनके जाने से बहुत बड़ा नुकसान हुआ है. उनके परिवार को भी काफ़ी उनके ऊपर भी एक बड़ा हादसा हुआ है. मुझे लगता है कि भगवान उनको ये जो घटना हुई है इसका दुख सहन करने की ताकत दे. मैं व्यक्तिगत रूप से और पार्टी के तरफ से महाराष्ट्र के इस पुराने सहयोगियों को मैं
श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। भगवान उनके आत्मा को शांति दे। महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला आजचा काळा दिवस आहे। आज सकाळी जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी कळली, तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये आणि अजितदादा पवार हे सही सलामत त्या अपघातातून बाहेर आले। पण दुर्दैवानं ही धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर आली। अजितदादा पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण हे बेचव आणि आळणी होईल। ज्या वेळेला ही बातमी टीव्हीवर मी बघितली, ऐकली, त्यावेळेला मनामध्ये पहिला प्रश्न आला। एक अत्यंत कर्तव्य कठोर, शब्दाचा पक्का, दिवस रात्र या महाराष्ट्राच्या विकासाकरता, भविष्याकरता, भवितव्याकरता धडपडणारा नेता आणि दिवसातले 24 तास सुद्धा कमी पडतील इतकं काम करणारा नेता हा दुर्दैवानं आपल्या सर्वांच्या मधून आज निघून गेलेला आहे, हरपलेला आहे। अत्यंत लोकप्रिय, शिस्तबद्ध आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख होती। धाडीने निर्णय घेणं, सकाळी 7 वाजता उठून कामाला लागणं आणि जनतेचं काम करणं, आणि विशेष म्हणजे जे होणार नाही ते होणार नाही म्हणून स्पष्टपणे सांगणं, आणि जे होतं त्यामध्ये कुठेही आळेवेळे न करता ते काम करणं, असा स्पष्ट वक्ता, असा एक ज्याला आपण म्हणू की फार क्वचित असे नेते होतात। अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि हे सगळ्यांनाच एक हे शब्द नाही किंवा हे बोलण्याचे पण धाडस कुणाच होत नाही की दादा आज अपघात नाही। अतिशय संवेदनशील, कार्यक्षम आणि वेळेचं महत्व राखणारा नेता आणि स्पष्ट वक्तेपणा, प्रशासनावर अतिशय मजबूत पकड असणारं नेतृत्व दादांचं होतं। आणि असं नेतृत्व आज महाराष्ट्राच्या सगळ्या पटलावरनं हरपलंय। महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे, हे कधी पुढच्या पिढ्यानपिढ्या हे कधी भरून निघणार नाही। दादा आणि मी 1991 पासून तर आजतागत एकत्र राजकारणामध्ये काम करत आहे। त्यांच्या जीवनातले अनेक पैलू मी जवळून पाहिलेले आहे। स्पष्ट वक्तेपणा आणि घेतलेली भूमिका न सोडण्याची त्यांची भावना, नेहमी ते आपल्या वाक्याशी म्हणजे जे बोलले त्याच्याशी प्रामाणिक राहिले। अनेक वेळा त्यांनी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगले निर्णय घेतले। खासदार म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट काम केलं। असा राजकीय प्रवासामध्ये त्यांची दिवसेंदिवस असे उपमुख्यमंत्र्यापर्यंत जी वाटचाल झाली ती विलक्षण आहे। महाराष्ट्राचा खरा दादा आणि बारामतीचा किल्लेदार, वक्तशीरपणाचा माणूस, अजात शत्रू आपल्यातून राहून गेलेला आहे। खरं म्हणाल ते महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे। ते कोणत्या पक्षाचे होते पेक्षा ते सगळ्यांचे दादा होते। सभागृहामधलं त्यांचं शिस्त पद्धतीनं वागणं, कोणाशीही बोललं तर 5 मिनिटांमध्ये ते रागवणं, विसरणं आणि सगळ्यांवर प्रेम करणं, विकास हाच त्यांच्या मनातला ध्यास होता। आज महाराष्ट्राला ही फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। अजितदादाचं असं एकाएकी जाणं हा सगळ्यांसाठी, अख्ख्या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी एक खूप मोठी धक्कादायक घटना आहे। अजितदादा एक करारी, अतिशय डिसिप्लिन, लोकांमध्ये राहणारा, लोकांची कामं सतत करणारा, सकाळी उठून स्वतः नियमबद्ध राहणारा आणि सगळ्यांनाही नियमामध्ये ठेवणारी अशी एक व्यक्ती आज असा एक मोठा नेता आपल्यामधनं हरवून गेलेला आहे। या म्हणजे शब्द कमी पडतायत। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहते। महाराष्ट्राकरता आजचा हा काळा दिवस आहे। महाराष्ट्रातल्या सामाजिक आणि राजकीय क्षितिजावर चमकणारा हा एक अनमोल तारा आज या ठिकाणी काळाच्या पडद्याआड निघून गेलेला आहे।
खूप मोठं नुकसान या राज्याचं कार्यकर्त्यांचं या ठिकाणी झालं. कार्यकर्त्यांच्या डोक्यावरचं राजकीय क्षेत्र काळाने या ठिकाणी हिरावून घेतलं आणि म्हणून सगळ्यांकरता हा आजचा दिवस दुर्दैवी दिवस आहे. आणि आम्ही सगळे लोक आज या घटनेवर शॉकिंगमध्ये आहोत. असं वाटतंय दादा जायला नको बाय. खूपच दुःखाची घटना आहे. बोलू शकतली काही काय करायचं. खूप प्रेम केलं, भावकीसारखं प्रेम केलं. अतिशय दुःखद अशी ही घटना आहे आणि अजितदादांच्या चाहत्यांबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचा दुःखाच्या सागरात लोटला गेला. हे अतिशय अकाली असं दुर्दैवी निधन आहे. स्पष्टवक्ता म्हणून दादांची ख्याती होती. एक उत्कृष्ट ॲडमिनिस्ट्रेटर, बोलताना कठोर बोलणार परंतु मनातून प्रेम करणार असं एक दादांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्याच्यामुळे दादा कधी रागाने बोलले तरी कोणी वाईट वाटून घेत नव्हतं, पण शेवटी ते कामं करायचे. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की काम नुसतं करत नसायचे, तर स्वतः फोन करून संबंधित अधिकाऱ्यांशी बोलायचे आणि काम झाल्यानंतर पुन्हा एकदा ज्याचं काम असेल त्याला फोन करून सांगायचे तुझं काम झालं. आदरणीय अजितदादा पवार यांचं अत्यंत या अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. मी माझ्या तमाम जनतेच्या वतीने, माझ्या रायगड जिल्ह्याच्या वतीने, माझ्या मतदारसंघाच्या वतीने की ही जी बाब आहे ही अत्यंत दुःखद आहे. एक निर्भीड व्यक्तिमत्व आणि स्पष्ट वक्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं ते अजितदादा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. अत्यंत मनाला वेदना देणारी बाब आहे. ही सकाळीच उठल्यानंतर ही बातमी, वाईट बातमी कळली. अजितदादा एक स्पष्ट वक्ते आणि दिलेला शब्द पाळणारे एक नेते म्हणून महाराष्ट्रात होते. महाराष्ट्र लेवलच्या सगळ्या संस्थांबरोबर काम करत असताना त्यांची माझी जवळीक आली, ती कायम राहिली. विधिमंडळामध्ये पण त्याने दिलेलं काम आणि अभ्यास किंवा त्याचं वाचन केल्याशिवाय कुठलंही उत्तर देणारी त्यांची असलेली मनोवृत्ती ही सगळी महाराष्ट्र नोंद करून गेलेली आहे. लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय कैलासवासी अजितदादा यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं. महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. कोणालाही अपेक्षित नसताना ही अशा प्रकारची अचानक घटना घडल्यामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे. मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या हुतात्म्यास चिरशांती लाभो, त्यांच्या कुटुंबाला या दुःखाच्या डोंगरण्यामधनं सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी देऊ. एक स्पष्ट वक्ता, जे काम होणार आहे ते ऑन द स्पॉट करतो म्हणून सांगणारा आणि ज्या कामात अडचण असेल किंवा नियमात बसणार नसेल तर जागेवर सांगणार की हे नियमात बसत नाही. म्हणजे इतकं राजकारणामध्ये स्पष्ट कोणी बोलत नाही. पण कदाचित ज्याचं काम होणार नाही त्याला नाही सांगताना थोडंसं दुःख वाटेल, वाईट वाटेल, पण त्याला परत स्पष्ट समजलं पाहिजे. अशी परखड भूमिका नेहमी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, शासनात काम करताना आदरणीय अजितदादांनी ठेवलेली होती. अजितदादांच्या अकाली मृत्यूचा काय सांगू हे मला कळत नाही आहे. निशब्द असा मी झालेलो आहे. ज्या दादांबरोबर अनेक वर्ष मी काम केलं, आज सरकारमध्ये एकत्र असताना देखील काम केलं, ते दादा अचानक आपल्यामधून निघून गेले. मी दादांना, या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दादाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. भावनाविवस्थेतून डोळ्यात अश्रू आहेत, परंतु बोलूही शकत नाही आहे. आज पवार कुटुंबांवर आलेलं संकट, मग माननीय शरद पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ असेल, जय असेल, सर्वच पवार कुटुंब असेल, त्या पवार कुटुंबाला ताकद ईश्वर देव हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मन सुन्न होणारी ही घटना आहे. प्रशासन असेल, विकास कामं असतील किंवा आपल्या पक्ष, मित्रपक्ष, त्याचे कार्यकर्ते असतील, त्या सगळ्यांवरतीच आज दुःखद आघात झालेला आहे. दादांचं हे असं अचानक जाणं
हे वेदनादायी आहे. ही पोकळी कधीही न भरू शकणारी आहे. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जब मुख्यमंत्री थे तभी भी अजित पवार अर्थमंत्री थे और उनके साथ में जो कुछ क्षण मिले, जो क्यों कभी बात हुई, इतना पारदर्शी नेता नहीं देखा. हाँ कहा तो हाँ 100% काम होगा, ना कहा तो 10 जगह जाओ तो भी नहीं होगा. तो खुले थे कि भाई जो होने वाला है मैं हाँ बोलूंगा तो करूंगा, मतलब करूंगा. और बोल्ड, बहुत बोल्ड थे. महाराष्ट्र के खास करके उनके बारामती क्षेत्र की प्रगति में उनका आदरणीय शरद पवार साहब के आशीर्वाद से बहुत बड़ा योगदान था. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं बारामती येथे विमान अपघातामध्ये दुर्दैवी दुःखद निधन झालं. ही बातमी सकाळी सकाळी ऐकली आणि मन सुन्न झालं. महाराष्ट्रानं एक उमद्या स्वभावाचा, एक दिलदार आणि मोकळ्या ढकळ्या स्वभावाचा नेता गमावलेला आहे. महाराष्ट्राचं राजकारण, त्याचबरोबर समाजकारण, सहकार आणि राज्याच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती असणारा एक अभ्यासू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रानं गमावलेलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेते सन्माननीय अजितदादा पवार यांचं आज सकाळी धक्कादायक आणि दुःखद असं निधन झालेलं आहे. हे शब्द ऐकले तरी आपला स्वतःचाच विश्वास बसत नाही, अशा प्रकारची घटना आहे. सलग 7 वेळेला विधानसभेवरती माननीय अजितदादा निवडून आलेले होते आणि 1991 साली त्यांनी लोकसभेचे खासदार म्हणून फॉर्म भरलेला होता. 1991 साली त्यांनी ज्याला फॉर्म भरला त्यावेळेपासून ते आत्तापर्यंत इतकी वर्ष, म्हणजे जवळजवळ 30-35 वर्षाचा माझा त्यांचा परिचय होता. अनेक गोष्टींचा अभ्यास त्यांचा होता. तसंच उपमुख्यमंत्री म्हणून होण्याच्या अगोदरसुद्धा त्यांच्या खात्यांवरती त्यांची चांगल्या प्रकारची पकड होती. विशेषतः वेळेवरती पोचणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. कोविडच्या काळातसुद्धा सातत्याने त्यांनी बैठका घेतल्या आणि तिथे जनतेला दिलासा देण्यासाठी अनेक निर्णय त्या काळामध्ये आम्ही पुण्याच्या प्रशासनाबरोबर घेतले. आज सकाळी अत्यंत वाईट आणि दुःखद बातमी ही संपूर्ण महाराष्ट्राला दुर्दैवाने समजली. महाराष्ट्राचे लाडके व लोकप्रिय उपमुख्यमंत्री व आम्हा सर्वांचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक आदरणीय अजितदादांचं दुःखद निधन झालं असं समजलं. खरं या बातमीने प्रचंड मोठं दुःख व्यक्तिगत मला, आमच्या कदम कुटुंबातल्या सदस्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला झालेला आहे. बारामतीकरांना तर किती मोठा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याचा विचारही आम्ही करू शकत नाही. महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार जी के बारे में मैंने सुना और बहुत दुख लगा मुझे. दुखद घटना थी. आज जितना दुख करूँ उतना कम है, क्योंकि मैंने उनके साथ जब हमारी कांग्रेस और महा विकास आघाड़ी ये दोनों गवर्नमेंट थी, जब कांग्रेस राष्ट्रवादी की गवर्नमेंट थी 2009 से 14 तक और 19 से लेकर 21 तक जब महाविकास आघाड़ी की सरकार थी, उनके साथ काम करने का मौका मिला. जिस तरह से उनकी काम करने की शैली थी वो सब पूरा महाराष्ट्र जानता है कि टाइम के साथ काम करना, सिंसियरली काम करना, महाराष्ट्र हित के लिए काम करना और महाराष्ट्र के विकास में जो काम करने वाली भूमिका उनकी रही है. मुझे आज लगता है कि पूरा महाराष्ट्र दुखी होगा कि जिस तरह से हमारे सहकारी रह के उन्होंने काम किया है, एक पार्टी को बढ़ाने का उन्होंने काम किया है. आज मैं अपनी तरफ से, अपनी पार्टी की तरफ से उनके लिए शोक भावना व्यक्त करती हूँ. और मुझे बहुत शौक लगा, क्योंकि आप भी देख रहे हैं मैं जस्ट अभी लैंड होके आई हूँ और जब मैंने फ्लाइट में जब ये बात सुनी तो मुझे बहुत शौक हुआ, क्योंकि उनके साथ काम करने का मेरा भी अनुभव रहा है. पिछले लगभग 20 साल हम लोग असेंबली में साथ में काम कर रहे थे और मुझे पता है कि अजित दादा का स्वभाव कैसे, हमारे दादा के साथ हमारे अलग रिश्ते थे, फैमिली के भी रिश्ते थे, तो कहीं ना कहीं दुख का माहौल है. आज पर्सनल हम सबका लॉस है. कई साल साथ में काम किया है और उनके जाने से महाराष्ट्र की राजनीति में एक बहुत बड़ा वैक्यूम निश्चित तौर पैदा हुआ है. हम उनकी दुःखद घटना पर उनको श्रद्धांजली देतो. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला आजचा काळा दिवस आहे. आज सकाळी जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी कळली तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये आणि अजितदादा पवार हे सही सलामत त्या अपघातातून बाहेर आले. पण दुर्दैवानं ही धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर आली. अजितदादा पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण हे बेचव आणि आळणी होईल. अजीतदादा पवार जी का अचानक निधन होना ये महाराष्ट्र की राजनीति का बहुत बड़ा नुकसान है, महाराष्ट्र की जनता का बहुत बड़ा नुकसान है। अजीतदादा बहुत बड़े संघर्षशील नेता थे, बहुत बड़े एडमिनिस्ट्रेटर थे। विकास के लिए उन्होंने महायुति ज्वाइन की थी और लगातार उन्होंने डिप्टी सीएम पद पर बहुत अच्छा काम किया था। और जिला पंचायत के चुनाव में मतलब जो जिस तरह मतलब वो प्रचार के लिए जा रहे थे और वहाँ विमान का जो क्रैश हुआ है उससे महाराष्ट्र का भारी नुकसान हुआ है और हम सब लोग अभी उनके अंत्य संस्कार के लिए जा रहे हैं। सुबह सुबह ये दुखद घटना का पता चला है और मुझे तो धक्का ही बैठा। एक हमारे साथ काम करने वाला साथी जो गए 20 साल से हमारे साथ रहा, इतना ही नहीं, पर जब मैं चीफ मिनिस्टर था तभी मेरे मंत्री परिषद में भी इरिगेशन मिनिस्टर बोल के काम किया था और एक सज्जन, स्वभावशील, सबको मदद करने वाला कार्यकर्ता, इस तरह की उनकी पहचान थी। केवल शरद पवार चंद्र जी के नेफ्यू है बोल के नहीं, लेकिन उन्होंने अपनी खुद की जान पहचान की बढ़ाई और महाराष्ट्र के पॉलिटिकल जीवन में उन्होंने अपना खुद का नाम बढ़ाया। जितने वो दिखने में स्ट्रिक्ट थे, तलवार जैसी बात करते थे, लेकिन हृदय के बहुत कोमल थे। मैं पुणे से बंबई से जब आ रहा था तो एक घाट में मेरा कार का एक्सीडेंट हुआ। तुरंत न्यूज़ फ्लैश हुई और दूसरे वक्त कुछ मिनटों में अजीत दादा का मुझे पर्सनल फोन आया। अजीत दादा जी ने मुझे पूछा, उज्जवल जी कहीं ज़्यादा चोट लगी है? मैंने कहा नहीं। कोई आतंकी मामला है? मैंने कहा नहीं, वो दूसरे वाले गाड़ी का ड्राइवर का दोष था। इतने कोमल हृदय, दूसरों की हमेशा चिंता करने वाले, राजनीति में भी प्रिंसिपल साफ रखना और हाँ तो हाँ कहना, नहीं तो नहीं कहना, इस प्रकार का उनका काम था। चांगला माणूस, अतिशय चांगला। पक्षात राहत असताना सर्व पक्षातल्या लोकांना घेऊन चालणं, विरोधी पक्षाच्या मतदारसंघातल्या जनतेच्या भावना घेऊन त्या लोकांचे काम करून देणं, अतिशय चांगला आज आपल्यातून अजितदादा निघून गेले। खरं तर दादा, मी जेव्हा 2019ला आमदार झालो तर तेव्हापासून दादा आम्ही 2.5 वर्ष सत्तेत सहभागी होतो। दादासारखा माणूस ह्या महाराष्ट्राला आता पुन्हा मिळणार नाही आणि असा माणूस होणार नाही। उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं विमान अपघातामध्ये जे दुर्दैवी निधन झालं त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे, किंबहुना पोकळी तयार झालेली आहे। शेतकरी चळवळीचंही प्रचंड मोठं नुकसान दादांच्या जाण्यामुळे झालेलं आहे। अनेक वेळा आम्ही मोर्चे काढायचो, आंदोलनं करायचो, उपोषणं करायचो, तर प्रत्येक वेळी सगळ्यात पहिले दखल आमची जर कोणी घेतली असेल तर ती माननीय अजितदादांनी घेतली। त्यांनी सरकार दरबारी बैठका लावल्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय संवेदनशीलपणे चांगले निर्णय त्यांनी घेतले। त्यांना आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं कायम अप्रूप वाटायचं की साधनं नसताना, पैसा नसताना हे कशा पद्धतीनं काम करतात, संघर्ष करतात। त्याच्यामुळे कायम त्यांचा जीव आमच्यावर राहायचा।